आता किती फूट आहे बघा? तर त्याला नाल्याला त्याला काहीतरी मला पत्रामध्ये लिहून दिलं ना मी तुम्ही याच्यावरती आता तुम्ही काय करणार सांग? 18 फूटची परवानगी त्याला दिलेली आहे. परमिशन दिलेलं आहे. आता किती फूट आहे बघा? 18 फूट आहे. आता 10 तारखेला आल्यावर नाही पण हा आता 18 फूट आहे का? 18 फूट मला हे तुम्हाला मी का दाखवतोय, कारण तुम्ही आता इथे घटनास्थळी आलेला आहात. हे सगळं आहे तुमच्यासमोर. पाठीमागे 300-400 लोक राहतात, बरोबर आहे. याच्यामुळे जो काही पाण्याचा ओव्हरफ्लो होतो तो त्यांच्या घरात होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की 10 तारखेला या टायमाला पण तो पाणी साठतो तिथून, बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर हा नाळा 18 फूट नसणार तर तुम्ही दिनेश लालजी शाहवरती MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करणार की नाही ते मला सांगा. आता 10 तारखेला आपल्या इकडचे बांधकामाचे इंजिनियर वगैरे आहेत, त्यांना पण आपण बोलवणार, प्लस साहेब पण येतील. ह्याच्यावरती चर्चा करून जो काही निर्णय होईल. आता तुम्ही विभाग प्रमुख आहात, बरोबर आहे. तुम्हाला 18 फूट दिसतोय का हा नाळा? 18 फूट तो नाही वाटत मला. आहेच नाही हा 18 फूट का? मी तर सांगतो 7 फूट पण नाही, 7 फूट पण नाही. म्हणजे कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही लोक हाताशी घेऊन ही सगळी कामं करतात असं लोकांना वाटते ना. आता आणि एक तर त्यांनी रस्ता बंद केलेला आहे, कमीत कमी 500 फूट आहे पुढपर्यंत. पुढपर्यंत आहे. 500 फूट. आता त्यांनी कसं केलं, इथे 7 फूट आहे, पुढे 4 फूट आहे, त्याच्या पुढे 3 फूट आहे. आपण आमचा रस्ता इथून होता, हा पत्रे लावले त्यांनी. हो. तिथं पण पत्रे लावले, इथं पण पत्रे लावले. सर बाथरूम भी गिर गया था, देखिए पूरा एकदम। किधर है बाथरूम गिरा आपका? वो देखिए इधर आइए ना, देखिए ना पूरा इधर से आइए, देखिए या जरा पुढे जाऊ, जाता लोकांचे त्रास आहेत. या पुढे जाऊन बघू आपण. गाड़ी किधर से जाएगा, किधर से बाथरूम निकालना है। हळू हळू रे.